सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये लपलेला हा घाट जितका दिसायला सुंदर आहे ना, तितकाच धोकेदायकही आहे. इथे भर पावसात प्रवास करणे जीवावर बेतू शकते. स्वागत आहे चॅनलमध्ये. आज आपण चांचली घाट बघणार आहे आणि चांचली घाट हा पार करत असताना आहे ना, रस्त्यामध्ये काही दरड कोसळली आहे का, रस्ता कसा आहे आणि बघू कसा घाट आहे पुढे. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. रस्ता कधी कधी बंद पण असतो, तर बघू आपण पुढे रस्ता चालू आहे का, कारण आपण सकाळी सकाळी प्रवास करतोय आणि रात्रीचा भरपूर सारा पाऊस झालेला आहे आणि आता थोडा रिमझिम आहे. तर बघू आपण पुढे. तर व्हिडिओची सुरुवात जी ना, आपण इथून मेन जो आहे ना इथे मंदिरापासून तिथून करणार आहोत. बघू आपण आता पुढे रस्ता काय कसा आहे ते. चला व्हिडिओमध्ये बनवून राहा. इथे सुंदर वातावरण बघायला मिळतं बघा तुम्ही. चांचली घाट हा पूर्ण आपल्याला आहे ना, हा घाट क्रॉस करायचा आहे. तर बघू शकतात पूर्ण आता दुःखाची चादर पसरणारच आहे आणि पुढे जाऊन काय दिसतं का नाही दिसत बघू आपण. स्टार्टिंगला थोडं आहे ना, इथे थोडा रस्ता खराब आहे, पुढून चांगला आहे आणि इथे ना खूप जास्त पावसाळ्यामध्ये ना म्हणजे दरड जास्त कोसळतात आणि अर्ध्या रात्रीतून इथे रस्ता बंद होण्याची शक्यता असते जर कधी जास्त अचानक जास्त पाऊस झाला तर. बघू आपण, मी व्हिडिओमध्ये बनवून राहा. पुढे दरड वगैरे काही कोसळली का, रस्ता वगैरे बंद आहे का बघू, कारण आपण यांना सकाळी सकाळीचे आता 8 वाजलेले आणि प्रवास करत आहे आपण. आणि मेन म्हणजे ना या घाटामध्ये ना इथे आज धुक्क कमी आहे, नाही तर इथे ना धुक्क खूप जास्त असल्यामुळे ना काहीच दिसत नाही. पण आज धुक्क कमी, बघू शकता तुम्ही किती मोकळं वातावरण आहे. पण आता थोड्या वेळातच धुक्काची चादर पसरण्याची दाट शक्यता आहे. समोरून धुक्क येते, मला दिसतंय, तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा, इथे असे पावसाळ्यामध्ये ना हे असे मोठे मोठे दरड कोसळत असतात बरं का. आणि त्यामुळे ना मग रोडवर कधी आले तर इथे ना JCB शिवाय काही पर्याय नसतो आणि इथे कॉन्टॅक्ट लवकर होत नाही. त्यामुळे मग इथेचे दरड जे आहे ते दुसऱ्या दिवशी सरकवले जातात आणि मग तेव्हा रस्ता चालू होतो. काही वेळेस आहे ना मी रिटर्न देखील गेलेलो आहे. अचानक रात्री पाऊस झाला आणि सकाळी जर निघालो तर सकाळी सकाळी कधी कधी रस्ता पण बंद असतो, माहिती नसतं. इथे ना खूप तीव्र उतार आहे आणि खाली म्हणजे हा मेन जो रोड आहे ना हा धडगाव ते तोळदा त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि जवळपास आहे ना 40 ते 45 किलोमीटरचं अंतर आहे धडगाव ते तोळदा. पण आपण आहे ना फक्त आज आहे ना चांचली घाट कव्हर करायचा होता, त्यामुळे फक्त चांचली घाटच बघणार आहोत. आणि ह्या घाटच जवळपास आहे ना 10 किलोमीटरचा आहे. थोडा पाऊस आहे ना रिमझिम आहे, त्यामुळे मला एवढी काय अडचण नाही. कोणाचं तरी रेनकोट पडलाय वाटतं. गाडी स्लिप होत होती. हा बरं खतरनाक. थोडं पावसाळ्यामध्ये ना इथे सांभाळून गाडी चालवा बरं का, जबरदस्त रस्ता आहे. पुढून थोडा आता चांगला लागेल, डांबरी झालेला आहे, हा थोडासा राहिलेला आहे. थोडं लवकर बनवून जाईल हा रस्ता पण तर बरं आहे. हे बघा, तुम्हाला सांगितलं ना मी आता थोड्याच वेळात धुक्काची चादर पसरणार असं. आणि खरंच थोडंसं पुढे आलो आणि हे धुक्क बघा पसरायला लागलेलं आहे. पूर्ण आता काहीच दिसणार नाही बरं का थोड्या वेळातच. सातपुड्याची शान चांचली घाट आणि इथली शान वाढवायला आहे ना हे धुक्काची चादर, हे ढग जे येतात ना खाली तेच इथली घाटामधली शान वाढवत असतात. म्हणजे खूप सुंदर दिसतो घाट बघायला. हे बघा, रोडवरती असे दगड आलेले असतात आणि इथे ना पूर्ण पाणी झिरपायला लागतं ह्या खडकांमधून बरं का. दाखवतो मी कसं पाणी झिरपते. हे बघा, आणि इथून बघा हे पूर्ण आता झाकलं गेलेलं आहे, काहीही दिसत नाही. थोडंसं पुढे आलो आणि काहीही दिसत नाही मला आता. पूर्ण आहे ना तुम्हाला, नाही तर इथे मोठे मोठे डोंगर आहे बरं का.
खूप सातपुडा पर्वतरांगा थोड्या थोड्या बुज्जत दिसत आहे. हे बघा, हे दरड कोसळलेले पहिले ना तिकडे तुम्ही पाहिलंच असेल, जे कोणी इथून प्रवास करत असतात नेहमीच, हा मोठा दगड मागच्या वर्षी कोसळलेला होता. पण आता जे मागे गेली ना ते पद्धतीने असे आहे ना दरड कोसळतात. खूप रिस्क आहे इथे. भर पावसामध्ये तुम्ही येण्याचं टाळाच. आणि जो कोणी म्हणजे नवीन असेल ना त्याने तर बिलकुल ड्राईव्ह करावी नाही असं मला वाटतं. कारण मला भरपूर वेळा अनुभव आहे इथे. भरपूर सारे मला टुरिस्ट किंवा नवीन लोक भेटले होते दडगाव किंवा तळोदा रस्त्याला प्रवास करत असताना. तर त्यांना ह्या घाटामध्ये गाडी चालवायला जमत नाही. भरपूर वेळा मी देखील त्यांची गाडी पार करून दिलेली आहे घाटातून, म्हणून म्हणतोय. आणि हा जो आहे हा पॉईंट माकड टेकडी म्हणून म्हणतात. तर आपण इथे थांबून थोडं वातावरण बघू. तर हा जो पॉईंट आहे ना हा माकड टेकडी म्हणून आहे. आणि इथे ना प्रत्येक माणूस आहे ना ह्या घाटात प्रवास करत असताना आहे ना थांबत असतो. कारण इथून जो व्ह्यू दिसतो ना खूप सुंदर दिसतो. पण दुःखाची चादर असल्यामुळे ना आपण आता तो व्ह्यू बघू शकत नाही. नाहीतर तुम्हाला इथले सातपुड्याच्या पर्वतरांगा दाखवल्या असत्या किती सुंदर दिसतात. ती सुंदर असा वळण रस्ता आहे हा. हा टर्न जो आहे ना एकदम ब्युटिफुल आहे. बघायला बघा तुम्ही, ती खतरनाक पूर्ण धुक्कांची चादर पसरलेली आहे. बघा हे धुक्क कसं जाते बघा. आता पूर्ण आहे ना हे एवढं राहिलेलं आहे ना हे पण दिसणार नाही आता थोड्या वेळातच. आपण आहे ना थोडं त्या माकड टेकडीच्या पॉईंटवर जाऊन आहे ना बघू तिकडून काय व्ह्यू दिसतो का पूर्ण धुक्कच आहे त्या बाजूला. पण चिमण्या वगैरे ओरडत आहे. सकाळची वेळ असल्यामुळे ना खूप सुंदर असं वाटत आहे वातावरण. एक नंबर. कमेंट करा का कोणी कोणी ह्या घाटातून प्रवास केलेला आहे अशा वातावरणामध्ये, आणि तुमचा अनुभव कसा राहिलेला आहे पावसामध्ये, आणि ह्या दुःखाच्या चादरमध्ये प्रवास करून कसं वाटलेलं आहे तुम्हाला. हे बघा, हे सुंदर असं वातावरण बघायला मिळालेलं आहे आपल्याला इथून. थोडंफार क्लिअर आहे बरं का. माकड टेकडीच्या पॉईंटवर आलो आणि क्लिअर वातावरण आहे थोडं ह्या बाजूला. आता तिथे खाली तर जात नाही कारण रिस्क आहे. ती दरी पूर्ण ह्या बाजूला पण आणि डाव्या पण आणि उजव्या पण बाजूला दरी असल्यामुळे ना पाय घसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण तिथे जात नाही कारण पाऊस पडत आहे थोडा रिमझिम आणि पूर्ण चिकणं असेल ते. त्यामुळे बघू शकतात तुम्ही किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे. चला आता पुढचा प्रवास करू आपण. पुढे कसा रस्ता चालू आहे का नाही अजून पुढे बघू. अजून पुढे कारण एक आहे ना एक डोंगर असा आहे का तिथून आहे ना नेहमी दगडं अचानक येत असतात. तर कोणीही गाडीवर सांभाळून यायचं. पावसामध्ये तर टाळा हा रस्ता. जे रेग्युलर प्रवास करतात त्यांच्यासाठी ठीक आहे, पण नवीन लोकांना माहिती नसतं आणि कुठेही थांबतात. त्यामुळे मग दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते. तर चारी बाजूनी ना बघू शकतात तुम्ही माझ्या पूर्ण दुःखाची चादर पसरून गेलेली आहे. आणि सकाळची वेळ असल्यामुळे इथे जास्त रहदारी नाही, गाड्या जास्त चालत नाही. त्यामुळे शूट करायला पण थोडं चांगलं आहे. तर चला आता पुढचा रस्ता बघू आपण. तर इथून निघू. आता थोडंसं थांबलो होतो मी 2 मिनटं आणि लगेच आहे ना इथे पूर्ण दुःखाची चादर आहे ना निघून गेलेली आहे. आणि वातावरण बघू शकतात तुम्ही पूर्ण क्लिअर झालेलं आहे. हे बघा, पण आहे ना इथे असे दरड कोसळत असतात बरं. काय लहान लहान दगड दिसत असेल तुम्हाला रस्त्यावर आलेले. खूप रिस्की घाट आहे हा. कधीही वरून दरड कोसळण्याची दाट शक्यता असते इथे. हे बघा पुढे बघा, हा बघा अचानक मोठा दगड आलेला आहे. हा कोणीतरी काहीतरी लावलंय दिसायसाठी. ह्या घाटाची एक खासियत म्हणजे काय माहिती का, ह्या घाटामध्ये ना कधीही बेमोसम देखील पाऊस पडला ना तरी इथलं निसर्ग असं तयार होऊन जातं ना, तर खूप सुंदर, खूप बघण्यालायक आहे. इथे तुम्ही नक्की या, पण सावधानीने. म्हणजे बघा इथे खोलदरी आहे उजव्या बाजूस असं म्हणून बोर्ड लावलेला आहे. तर येताना आहे ना इथे खूप काळजी घ्या. पावसाळ्यामध्ये भर पावसामध्ये तर येऊच नका माझं तरी म्हणणं आहे. जेव्हा असा रिमझिम पाऊस किंवा थोडा रस्ता चालू झालेला असेल, व्यवस्थित गाड्या चालताय का तपास करून खाली, मग तेव्हा इकडे या.
म्हणजे भरपूर बघण्यासारखे, फोटोशूटसाठी पण खूप छान आहे वातावरण बघण्यासाठी नवीन लोकांसाठी. रेग्युलर इथं धडगाव तळोदा साईडचे प्रवास करतात त्यांना काही वाटत नाही एवढं. पूर्ण घाटामध्ये आहे ना दरळच कोसळलेली दिसते मला. आणि आता आहे ना थोडं म्हणजे धुक्क क्लिअर झाल्यामुळे आहे ना व्यवस्थित बघायला मिळते आपल्याला घाट. नाही तर पूर्ण धुक्कांची चादर असल्यामुळे पूर्ण पांढरं दिसत होतं. साईडला पूर्ण व्हाईट झालेलं होतं, काहीच दिसायचं नाही. पण आता थोडं वातावरण क्लिअर झालेलं आहे. आता आपण खाली उतरतच आहे. आता थोडासा राहिलेला आहे घाट. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मी भरपूर फिरलेलो आहे आणि तिथले देखील घाट भरपूर कव्हर केलेले आहे. आताच मागे मी आंबेनळी घाट पण कव्हर केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन बघा, तुम्ही आंबेनळी घाटाचा पण व्हिडिओ आहे. तर मी जे म्हणत होतो ना पुढे खतरनाक असतं, जिथे रस्ता बंद होण्याची शक्यता असते, तिथे हा बघा हा पॉईंट आहे तो. इथून आहे ना दरळ कधीही कोसळत असतात बरं का. इथे थांबणं रिस्की आहे म्हणून आपण थांबत नाही, डायरेक्ट जाऊ. कारण इथे ना कधीही दरळ कोसळून रस्ता बंद होत असतो. पाऊस खूप जास्त जोरात चालू झालेला आहे असं मला वाटतं, त्यामुळे ना कॅमेराला पाणी लागतंय आणि थोडंसं ब्लर होतंय. आता एवढी रहदारी नाही बरं का, नाही तर खूप रहदारी असते या घाटात देखील. पण आज सकाळच्या आता 8:30-9 वाजत, मी 8 वाजेला घाटात सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे एवढी रहदारी नाही वाटतं सकाळी सकाळी असल्यामुळे. पूर्ण क्लिअर झालेलं आहे आता, वरती धुक्क गेलेलं आहे आता. आणि जसं जसं खाली उतरत आहे ना तसं तसं धुक्क आता क्लिअर होत चाललेलं आहे. हे बघा आता ही दुसरी तिसरी गाडी लागलेली मला, नाही तर कंटिन्युअस गाड्या चालत असतात इथे. आणि इथे ना धडगावला नंदुरबार आणि तळोद्याचे जे आहेत अधिकारी कर्मचारी जे आहेत धडगावला किंवा तळोद्याला, तर ह्या घाटाचा जास्त वापर करत असतात नेहमीच. इथून म्हणजे जवळपास खूप शॉर्टकट घाट आहे. शहादा मार्गे आहे ना खूप लांब पडतं आणि जवळपास नंदुरबार ते धडगाव जो आहे ना हा घाट आपल्याला आहे ना 80 किलोमीटरपर्यंत, 80 नाही 70 किलोमीटरपर्यंत हा घाट पडतो. त्यामुळे भरपूर लोक आहे ना हाच घाटाचा वापर करत असतात. आणि शहादा मार्गे जर गेले तुम्ही तर तिथून 110 किलोमीटर आपल्याला पडतं. त्यामुळे जास्त हाच घाटाचा वापर करतात लोक. आणि मी देखील, विशेष म्हणजे मी देखील हा जो चांचलीचा घाट रस्ता आहे तो पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे बरं का. जास्त म्हणजे कट केलेला नाही आहे, पूर्ण म्हणजे घाट घेतलेला आहे हा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल का इथे आल्यानंतर कसा प्रवास करायचा, काय काय काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे दरळ पावसाळ्यात आहे ना दरळ कोसळतात त्याचीच काळजी. आणि गाडी आहे ना सावकाश चालवली पाहिजे इथे, कारण इथे ना पूर्ण खोल दऱ्या आहेत. उजव्या बाजूला जास्त खोल दऱ्या आहेत इथे उतरत असताना, आणि चढत असताना आहे ना डाव्या बाजूला ह्या खोल दऱ्या आहेत. आणि विशेष म्हणजे ना इथे ना पूर्ण जबरदस्त असं 7 पायऱ्यांचा जसा घाट आहे ना तोरणमाळचा, त्या पद्धतीने हा घाट रस्ता आहे बरं का. तर इथे ना हा घाट खूप तीव्र वळण आहे ह्या घाटामध्ये. आणि इथे चढत असताना खूप काळजी घेतली पाहिजे, कारण फर्स्ट गिअर लागतो. खूप जास्त चढाव देखील आहे या घाटामध्ये, त्यामुळे ना इथे काळजी घेतली पाहिजे. कारण फर्स्ट गिअर लागतो, अचानक तोल जातो टर्नमध्ये ना, अचानक तोल जातो आणि पडून जातो आपण. मी भरपूर साऱ्या लोकांना पाहिलेले आहे, जे नवीन लोक येतात ना इथे ते तो यांचा तोल जातो टर्नमध्ये आणि पडून जातात. तर ही एक विशेष सूचना आहे प्रवास करत असताना ह्या घाटातून. तर फायनली आपण आता हा घाट पूर्ण कव्हर करून घेतलेला आहे आणि आपण आहे ना आता कोठारमध्ये पोहोचून गेलेलो आहे. तर हे बघा घाट समाप्त म्हणून बोर्ड लागलेला आहे. तर चांचली घाटाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर भेटू आपण एखाद्या नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.